बघितलं 10-12 वर्ष अगोदर आपण ते बोर्ड उद्घाटन केलेलं. पण मला आत्ताही आठवतं आहे 12 वर्ष अगोदर मी जेव्हा आलेलो इकडे तर हे जरी 4 कोटी जास्त गर्दी होती. मग आज गर्दी का कमी दिसते ते मला कळत नाही आहे. नेमकं माझं असं मत असलं पाहिजे म्हणजे तुम्ही जेवढे आपल्या मेंबर्सना तेवढे वाढवा आणि कुठेही कायदा तुटता कामा नाही आणि कायद्याने जे असेल ते तिथे करा. बघा तुम्हाला हे तुम्हाला का संघटना तुम्हाला बॅकअप करते आहे, तुम्हाला का मदत करते आहे? कारण रीतसर प्रवासांना पहिली गोष्ट तर जे प्रवासांना मिळायला पाहिजे रिक्षा फॅसिलिटी हे सगळं मिळायला पाहिजे. दुसरी गोष्ट रीतसर तुम्ही कामं करायला पाहिजे. तुमच्यावरती पण अन्याय होता कामा नाही म्हणून ही संघटना बनवली गेलेली आहे. तर तुम्हाला माझं स्पष्ट म्हणणं आहे रीतसर कायद्याप्रमाणे जे घडामोडी म्हणजे जे कामं करायला पाहिजे तसं तुम्ही कामं करा. कोणाला मला वाटतं हिंदीमध्ये बोलू का? हां नाही बघा कसं आहे बाळासाहेबांनी आपल्याला शिकवलेलं 80% समज करतो बरोबर आहे. त्या धोरणामुळे उद्धव साहेब आदित्य साहेब चालले. आता काय पक्षात पण घडामोडी झाली त्या घडामोडीमुळे आपल्याला बोर्ड पण चेंज करायला लागलं. म्हणजे आपलं चिन्ह होतं त्या मशाल झालेलं आहे. तर आपल्याला मशाल म्हणजे आग आहे. मशाल आग आहे आणि आपण खरंच त्या आगोसारखंच आहे. सूचनाच राहणार आहे. उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आदित्य साहेबांच्या नेतृत्वाखाली इकडचे आपले जे आजच्या तारखेला वडील वर्ग साहित्य बघतात आहे त्यांच्याखाली आपण कामं करतो आहे. हे आपले कुठेही परब साहेब आहेत. परब साहेबांचा पण मोठा आपल्याला हातभार लागतो. तर कुठेही काही गोष्ट असेल मला कुठेही काय इश्यू असेल तर तुम्ही रीतसर कायद्याप्रमाणे तुम्ही येऊन मला कळवा. किंवा इकडे सिद्धार्थ बघतो राजवीर बघतो असे 4-5 जण आहेत ऑफिसचे. पण कायद्याप्रमाणे तुम्ही वागा. कायद्याच्या बाहेर पुढे जाऊ नका. तुमचं काय काम आहे जे प्रवासी असतात त्यांना व्यवस्थित फॅसिलिटी होती पाहिजे. आणि हां बाहेरचे जर येतात तुम्हाला त्रास दिला जात आहे तुझे पोलीस स्टेशन आहे मला तुम्ही सांगा आपण पोलीस स्टेशनला जाऊ मी मोर्चा घेणार तसंच तुला तो त्रास दिला जातो काय तुमच्या बेसमध्ये. आणि अशा गोष्टीला कुठेही तुम्ही म्हणजे बिनधास्त तुम्ही हे करा पण तुम्ही कायद्या हातात घेऊ नका. हे पण असं आम्हाला इन्फॉर्मेशन बघतोय मी माझ्या स्टाईलने मी माझ्या पद्धतीने कायद्याप्रमाणे त्याच्यावरती ॲक्शन घेऊन लागतो. मी माझे हेच 2 शब्द संपवतो आणि पुढच्या वेळी बघा पक्ष बघा सिद्धार्थ बोलतात आहे सुभाष सावंत साहेब आपल्याबरोबर आहे. प्रश्नच नाही उठत जिथे मशाल आहे उद्धव साहेब आहे आदित्य साहेब आहे तिकडे सगळे आपल्या शिवसेनेमध्ये आपले भाऊ आहेत. भाऊ म्हणतो आपण सगळे एकत्र असतो. आपल्याला त्या संदर्भात बोलायचंच नाही. सगळे आपण एकत्र आहे. तसं पण कायद्याप्रमाणे तुम्ही कामं करा. आणि पुढच्या वेळी मी जेव्हा आलो मी असं विजिट मारणार तेव्हा मला इथे 5 विजिट जास्त आपले सभासद दिसले पाहिजे. बस माझे एवढेच 2 शब्द संपवतो. जय जगन्नाथ. मैं रिक्शा चालक राजू रामशंकर बेलदार। अभी हरी भाई आए थे ये हमारे साहब कामगार यूनियन के अध्यक्ष सर चिटनीस। अभी इन्होंने इस बोर्ड का ओपनिंग किया शेयरिंग ऑटो अंधेरी टू एयरपोर्ट के लिए। ये हमें बहुत खुशी की बात है कि वो आए और हमारे स्टैंड को ओपनिंग किया और सब रिक्शे वाले लोगों का साथ मिला, उनको बहुत अच्छा लगा। मी अनंत सीताराम थळे। मी महाराष्ट्र कामगार सेनेचे फाउंडेशनचे सभासद असून मी आपल्या विभागातला कार्यकर्ता म्हणून इथे एक स्टँडवरती काम करतो आणि या ठिकाणी हरिभाऊ शास्त्री आणि आपले विभागातील सुहासकांत सावंत यांच्या प्रयत्नाने हा स्टँड उभा आहे गेली 12 वर्ष त्यांच्या प्रयत्नाने सर्व काम होत चाललेलं आहे आणि आम्हाला सर्व त्यांचा गर्व आहे आणि अभिमान आहे. घरोघरी आम्हाला मदत करतो. जय महाराष्ट्र. माझं नाव पूजा सुधाकर म्हस्के आहे. आज आमच्या युनियनच्या अध्यक्ष आलेले इकडे हरिभाई शास्त्री त्यांनी हरिभाऊ शास्त्री आमच्या बोर्डचं इकडे बोर्ड लावला नवीन त्याचं उद्घाटन करून गेले आहेत. आम्हाला खूप खुशी झाली आणि त्यांनी त्यांचा किमती वेळ आमच्यासाठी दिला त्याच्याबद्दल खूप आभारी आहोत. आणि ते कधी पण आमच्यासाठी उभे असतात. आमच्या युनियनसाठी ते केव्हाही उभे असतात इकडे. त्याच्यासाठी खूप त्यांचे आभार.